खूप वेळा असं म्हटलं जातं की इंस्टाग्राम आणि रील्स आणि शॉर्ट्सच्या काळामध्ये पेशन्स खूप कमी झाला आहे. 4ला कार्यक्रम सुरू होणार होता, 4:15 4:20ला सुरू झाला. 3:30 पासून पालक आलेले आहेत, काही पालक बेळगाववरून आलेले आहेत. तुमच्या पेशन्ससाठी आणि तुमच्या तळमळीनं ऐकण्यासाठी, या श्रोतेपणासाठी एकदा हात उंचावून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या प्रेक्षकांसाठी. कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग आणि शेवटचा भाग, त्याच्यानंतर प्रश्नोत्तर की ॲडमिशनची प्रोसेस कशी असणार आहे, या प्रेझेंटेशनसाठी डॉक्टर महेश शिंदे, जे हेड सेंट्रल ॲडमिशन कमिटी KITचे आहेत, प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. विद्यार्थ्याला सुटसुटीत डॉक्युमेंट्स, प्रोसेस, टीट, मॅट्रिक्स हे सगळं कसं कळावं यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. सरांची ओळख अशी की सरांचा 14 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. अवॉर्ड ऑफ एक्सलन्स त्यांना IIT मुंबईकडून मिळालेला आहे. त्याचबरोबर ISTचा मोस्ट ॲक्टिव्ह एज्युकेटर अवॉर्ड 2020 सालचा त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत असतात. त्यांचा यूट्यूब चॅनल इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किलचा खूप फेमस आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा डॉक्टर महेश शिंदे. Good evening, all the parents and students. First of all, let me thank you very much for coming over here and waiting and listening us very patiently. आपण इंजिनिअरिंग करिअर्स अपॉर्च्युनिटीज काय आहेत हे बघितलं, त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणते डिपार्टमेंट्स आहेत आणि प्लेसमेंट्स कसं होतं या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता जो पार्ट आहे तो की ॲडमिशन प्रोसेस, उद्या संध्याकाळी 5 वाजता तुमचा CETच्या पोर्टलवरती रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. रिझल्ट झाल्यानंतर सर काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फक्त पुढच्या 20 मिनिटामध्ये सांगेन. मला माहिती आहे तो कमी आहे वेळ, पण त्या परत एकदा आम्ही त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करणार आहोत व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. आता जो प्लेसमेंटचा जो पार्ट आहे, जे सरांनी सांगितला की मी आता सेंट्रल ॲडमिशन कोऑर्डिनेटर आणि माझी टीम काम करते. येणाऱ्या पालकांचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न तोच असतोय की सर ठीक आहे कुठली ब्रँच आहे त्याच्याबद्दल असू देत माहिती, पण तुमचे प्लेसमेंट्स आहेत का. जसं सरांनी सांगितलं आम्ही तेच सांगतो की 100% प्लेसमेंट्स आहेत, सगळ्या ब्रांचेसना आहेत. प्रोव्हाइडेड यू शुड बी इन द टॉप 20 अमॉंग्स टॉप 20 ऑफ द स्टुडंट्स इन दॅट पर्टिक्युलर क्लास. टॉप 3 टॉप 10 हे सगळं गेलं आहे. आता तुम्ही पहिल्या 20मध्ये जरी असाल तरी तुम्हाला 100% चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. बट ठीक आहे, पण आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, त्याच्यासाठी एखादी चूकसुद्धा आम्हाला नडू शकते. जसं बरीचशी मुलं येत आहेत, सर आम्ही CET दिली नाही आहे, आम्ही JEE दिली नाही आहे, पण इंजिनिअरिंग करायचं आहे. किंवा सर PCB ग्रुप होता, PCM मी ठेवलं नव्हतं, पण मला आता Bचं नाही आहे, मला इंजिनिअरिंग करायचं आहे. तसंच आता तुम्ही परीक्षा दिली आहे, CET दिली आहे, तुम्ही JEE पण दिलेली आहे, ॲडमिशन प्रोसेस सुरू होते आहे, पण एखादी क्लिक, एखादी चूक, एखादं डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर काढू शकतं. अशा आमच्याकडे भरपूर केसेस येतात. तर मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देतो. पहिल्यांदा आपण बघूया एलिजिबिलिटी काय आहे, सीट टाईप्स काय असतात आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन कसं होतं. त्याचबरोबर रिझर्वेशन कसं असतं आणि ते कोणत्या कॅटेगरीसाठी वगैरे त्या तर आहेच, पण ते सोडून अजून रिझर्वेशन काय आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन सीट्समध्ये कसं होतं हे कळणं आपल्याला महत्त्वाचं असतं. त्यानंतर महत्त्वाचे आहेत डॉक्युमेंट्स, कुठले कुठले डॉक्युमेंट्स सर पाहिजेत. ऐन वेळेस असं होतं की डॉक्युमेंटची लिस्ट ॲडमिशनला गेल्यावरती समजते आणि मग तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि ती मिळायला आपल्याला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे रिझर्वेशन असेल तर मिळत नाही, ओपनमध्ये होतं किंवा EWS मिळत नाही, बऱ्याचशा गोष्टी होतात. त्यानंतर मग ॲडमिशन प्रोसेस जी आहे, ज्याला आपण कॅप म्हणतो, 2 गोष्टी लक्षात ठेवायची तिथून पुढे. कॅप राऊंड 1, अलॉटमेंट, ऑटो फ्रीज, बेटरमेंट, हे सगळं लक्षात सारखे तुमच्या शब्द आता इथून पुढे राहायला पाहिजेत. तर टेंटेटिव्ह शेड्यूल काय असेल उद्यापासून आणि मग तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे रजिस्ट्रेशन करत असताना आणि कॅप राऊंड ला भाग घेत असताना. तर हे थोडक्यात मी तुम्हाला कॅन्डिडेट टाईप्स सांगतोय. महाराष्ट्र स्टेट त्याच्यामध्ये ABCDE असते, त्याबद्दल मी सांगेन. ऑल इंडिया कॅन्डिडेट्स जे इंडियन नॅशनल आहेत ते, आणि तिसरी कॅटेगरी लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटी. हे 3च टाईप्स, या 3च काइंड ऑफ एलिजिबिलिटी कंडिशन्स असतात. त्यामध्ये जे पहिलं आहे टाईप, जे महाराष्ट्र कॅन्डिडेचर, मला वाटतं आता जमलेल्यांपैकी जवळजवळ 80 ते 90% पालक हे आपण या महाराष्ट्र याच्यामध्ये येतोय आणि त्यातलं टाईप A मॅक्सिमम आणि मग टाईप B थोडेसे C आणि E. तर टाईप A थोडक्यात सांगतोय, तुमची 10वी 12वी हे महाराष्ट्रातून झाली असली पाहिजे, तुमचं डोमेसाईल हे महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे. जर ते नसेल तर तुमच्या आईवडिलांचं डोमेसाईल हे महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे आणि त्यांचं डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुमची 10वी 12वी कुठेही झाली असली ते चालेल. हेही नसेल तर तुमचे आईवडील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग असे असले पाहिजेत आणि त्याचे तसं ऑथॉरिटी तुमच्याकडे असले पाहिजे. ते टाईप C मध्ये येते. आणि टाईप D जो आहे तो ज्यांचे
कुठल्याही कॅटेगरीमध्ये वरती बसत नाहीत, पण ज्यांचे पालक हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंडरटेकिंगचे एम्प्लॉई आहेत, त्यांच्यासाठी हे टाईप डी. आणि जो टाईप ई आहे, जमलेल्यांपैकी बरेच जण आहेत, काही पालक बेळगाव आणि त्या बॉर्डरमधून आले, त्यांचे हे टाईप ई आहे, महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्यूट एरिया और बॉर्डर एरिया, की जे 865 खेडी आहेत तिथून येणाऱ्यांसाठीची ही कॅटेगरी टाईप ई. आता तुम्ही CETचा फॉर्म भरत असताना यातलं चूज केलेलं आहे, काहीतरी चूक झाली असेल, ठीक आहे. तुमचं CET रजिस्ट्रेशनचं युजर आय डी पासवर्ड आता हे बाजूला, ते फक्त CETचा रिझल्ट बघण्यासाठी असेल. तुम्ही आता नवीन रजिस्ट्रेशन कराल कॅपसाठी, त्यावेळेस तुम्हाला परत एकदा सीट टाईप सिलेक्ट करावं लागेल. त्यामुळे हे टाईप ABCDE व्यवस्थित बघून तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. आता महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट जे आहेत कॅन्डिडेचर, त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या कंडिशन्स ज्या सगळ्यांना माहिती आहेत, तरी थोडक्यात मी सांगतो. इंडियन नॅशनल असलंच पाहिजे. तुम्ही जी HSC आहे 12वी तुमची PCM ग्रुपमधून असली पाहिजे, तर तुम्ही इंजिनिअरिंगला इलिजिबल आहात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 45% आणि कॅटेगरीमध्ये असाल बॅकवर्ड कॅटेगरी किंवा EWS किंवा PWD कॅन्डिडेट्स यांच्यासाठी 40%. आता जर 45% बघितलं तर 135 मार्क्स होतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. पण तुमचे 134 जरी असले तरी तुम्ही इंजिनिअरिंगला इलिजिबल आहात. ते 44.66 असं होतं. आणि इकडे 40%साठी सुद्धा 120 मार्क्स लागतात, पण 119 ही चालतात, कारण ते परत 39.66 होतं. आणि आय एम गिविंग दिस ऑल इन्फॉर्मेशन ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर अवेलेबल ऑन CET सेल. हे तुमची बेसिक कंडिशन झाली. जर हे होत नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंग इलिजिबल नाही आहे. बरेच जणांनी CETचा फॉर्म भरलाय, दिली आहे, पण त्यांची इलिजिबिलिटी कदाचित ती होत नसेल. आणि हे सोडून तुम्हाला CET ही महाराष्ट्राची CET द्यावी लागेल, PCM मध्ये द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नॉन झिरो स्कोर असला पाहिजे. त्याच्याबरोबरच आता बऱ्याच जणांचं आहे की सर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सने आमची इलिजिबिलिटी होत नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेलं आहे की केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही याच्यातला कुठलाही विषय जर तुमचा असेल तर त्याचे मार्क्स इन्क्लूड करू शकता. आणि त्या 3 विषयांचे मार्क्स हे तुमचे 40 आणि 45% व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी असे बरेचसे तिथे कोर्सेस आहेत. दुसरी मग हे 12वीबद्दल झालं. डायरेक्ट डिप्लोमा जे विद्यार्थी करतात तेही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेऊ शकतात. त्यांना ते इन्स्टिट्यूट लेवलला घ्यावं लागतं. तसेच त्यांची तेच आहे की त्यांना 45% आणि 40% मार्क्स असावे लागतात. आणि जो बी टाईप आहे ऑल इंडिया कॅन्डिडेचर, ज्याच्यामध्ये जे CETचा जो स्कोर आहे त्याच्याऐवजी तुमचा JEEचा स्कोर धरला जातो. तुम्ही दोन्ही एक्झाम दिल्या असतील तर दोन्हीपैकी तुमचा जो हायेस्ट आहे आणि तुम्ही जर प्रेफर करताय तसं ते ऑटो टॅली DTच्या ऑफिसमधून होतं आणि तुम्हाला ती सीट अलॉट होते. आता थोडेसे शॉर्ट फॉर्म्स आपल्या हे लक्षात राहिले पाहिजेत. जे काही सीट अलोकेशन्स होतात ते कसे होतात तर स्टेट लेवल सीट्स, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया सीट्स, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, हे असे असतात. हे तुम्हाला आता इथून पुढे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. आता मी तुम्हाला सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते सांगतो. बरं ठीक आहे, एखाद्या कॉलेजचं 180 इंटेक आहे, पण त्यातल्या तुमच्या कॅटेगरीसाठी आणि तुम्हाला ॲप्लिकेबल किती सीट्स आहेत हे माहीत असणं खूप गरजेचं असतं. 3 कॅटेगरीमध्ये होतं, त्यातलं मी पहिलं सांगतो. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स जसं KIT आहे किंवा बऱ्याचशा आजूबाजूच्या इन्स्टिट्यूट्स ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला ॲफिलेट आहेत, बाटूला ॲफिलेट आहेत. त्या जे काही कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांच्यासाठी असणारं हे सीट डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला दाखवतोय. त्यांचं असं समजूया की 60 इंटेक आहे. KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस आहे. आमच्याकडे डेटा सायन्स एक ब्रँच आहे, त्याचं इंटेक आहे 60. तर त्या 60पैकी 12 या सीट्स इन्स्टिट्यूट लेवलला असतात आणि 48 सीट्स ह्या कॅप राऊंडसाठी अलोकेट असतात, सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून होतात. त्या 48पैकी 39 सीट्स ह्या CET होल्डरसाठी फक्त असतात, ज्यांनी CET दिलेली आहे त्यांच्यासाठी. आणि राहिलेल्या 9 सीट्स, ज्याला ऑल इंडिया सीट्स आपण म्हणतो, त्या 9 सीट्स असतात. त्यामुळे मला आम्हाला आता आम्ही थोडंसं डिजिटल मीडियावरून खूप छान कॅम्पेन करतोय आणि माहिती पण देतोय. एक परवाच ईमेल आला, सिंधुदुर्गमधला मुलांनी विचारलं होतं. तो 12वीमध्ये आहे आणि त्याला JEEमध्ये चांगला स्कोर करण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि सर तुमच्याकडे मला कॉम्प्युटर सायन्सला पाहिजे तर JEEचा स्कोर किती पाहिजे, मला JEEबद्दल सांगा, मी CETला इंटरेस्टेड नाही, असा त्याचा ईमेल होता. त्याला मी एक छान रिप्लाय दिला, माहिती दिली, पण त्याला हे अवेअर केलं की बाळा JEEसाठी फक्त 9 सीट्स असतात, हे लक्षात ठेव. आणि CETसाठी ह्या 39 सीट्स असतात. तू JEEची तयारी केलीस आणि CETला नुसतं अपियर जरी झालात तरी तुला JEE इतके मार्क्स पडू शकतात. पण जर तुम्ही CET दिली नसेल, बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत तिथे आता, त्यांनी JEE दिली आहे पण CET दिलेली नाही आहे, तर तुम्हाला फक्त त्या 9 पैकीच जागा तुम्हाला मिळतील, 39 पैकी जागा तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळे CET ही द्यायलाच पाहिजे. तुमचे मित्र असतील किंवा आणखीन पाळले असतील पुढचे, त्यांना तुम्ही प्लीज सांगा. आता 39 जे सीट्स आहेत त्याच्यामध्ये परत
ओपन 20 आणि कॅटेगरी 19. काही आता आमच्या 10 ब्रांचेस आहेत. हे ब्रांचेसला डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं. एका ब्रांचला हे 20-19 ठेवतात, दुसऱ्या ब्रांचला ते परत 19 ओपनसाठी आणि 20 रिझर्वेशनसाठी असं डिस्ट्रीब्युशन करतात. जेईच्या ज्या सीट्स असतात त्या सगळ्या ओपन असतात. तिथे कसलंही रिझर्वेशन कसलंही हे नसते. तुम्हाला रिझर्वेशन मिळतं. तुमची समजा ओबीसीचं आहे आणि जेईमधून मिळालं आहे, तिथं ओबीसीसाठी सीट राखीव नाही आहे, पण तुमच्या ओबीसीचे जे काही स्कॉलरशिप्स आहेत ते तुम्हाला मिळतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि अदर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट इथले सुद्धा कॅन्डिडेट्स तिथे करू शकतात. आता हा टोटल 60 इंटेक जो आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. हे सोडून TFWS ट्युशन फी वेवर स्कीम म्हणून एक गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलेली आहे हुशार विद्यार्थ्यांसाठी. ते त्याचे एक 5% म्हणजे 3 विद्यार्थी आणि EWS 10% त्याचे 6 विद्यार्थी. त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम जी JK आणि बाकीच्या टेरिटरीमधल्या मुलांना असते त्याचे 1-2 सीट्स. ह्या अशा 69 ते 70 इंटेक हा असतो. 60 हा सँक्शन इंटेक. ओव्हर अँड अबाव ह्या वरच्या 6, 3 आणि 1 सीट्स असतात. हे आता झालं ऑटोनॉमसबद्दल. एखादी इन्स्टिट्यूट आहे जी नॉन ऑटोनॉमस आहे किंवा जी ॲफिलेट आहे एखाद्या युनिव्हर्सिटीला आणि ते युनिव्हर्सिटीचा सिलेबस वगैरे फॉलो करतात, त्यांच्यासाठी सीट डिस्ट्रीब्युशन कसं असते बघूयात. आता CETच्या डिस्ट्रीब्युशन 39पर्यंत सगळं डिस्ट्रीब्युशन हे सेम असतंय. एक एक्झाम्पल देतो, बरं ठीक आहे, पुढचं सांगून मग एक्झाम्पल देतो. 39 मधले डिस्ट्रीब्युशन कसं होते बघा. त्यातले 27 होम युनिव्हर्सिटी आणि 12 हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे जो कोल्हापुरात शिकलाय आणि त्याला पुण्याच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ते ॲफिलिएट आहे, प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस नाही आहे, तर तो कुठे मोडेल हो? अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये मोडेल. कारण जर कोल्हापूरचा असेल तर त्याला सांगली, सातारा आणि कोल्हापूर ही त्याची होम युनिव्हर्सिटी होती. तसेच एखादा पुण्याचा विद्यार्थी एखाद्या ॲफिलिएट इन्स्टिट्यूटमध्ये जर ॲडमिशन घेत असेल तर तो अदर होम युनिव्हर्सिटीमधून त्या याच्यामध्ये तो केला जाईल. हे कोणासाठी आहे? जे नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यासाठी. KITचं आपण बघितलं, सगळ्या ज्या सीट्स आहेत त्या ओपन टू ऑल, ओपन टू एनीवन अशा आहेत. परत मग त्याच्यामध्ये 14 ओपनसाठी, 13 रिझर्वेशनसाठी, ज्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामध्ये 6 आणि 6 डिस्ट्रीब्युशन आणि जेईच्या ह्या ऑल ओपन असतात. जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत जसं वालचंद आहे, गव्हर्नमेंट कराड आहे, किंवा मग एखादा डिपार्टमेंट आहे एखाद्या युनिव्हर्सिटी जसं DOT आहे आपल्या इकडे, तिथे जेईच्या सीट्स नसतात. तिथल्या सगळ्या ज्या सीट्स आहेत त्या CETच्या माध्यमातूनच भरल्या जातात. तिथे जेई नसतं, जेईच्या सीट्स नसतात किंवा इन्स्टिट्यूट लेवल पण सीट्स नसतात. आता हे झालं डिस्ट्रीब्युशन. हे जे रिझर्वेशन आहे मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. जे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्यानुसार प्रत्येक जे कॅटेगरी आहे त्याच्यानुसार हे आहे आणि KITमध्ये फॉलो केलं जातं. प्रत्येक AICT ॲफिलिएटेड AICT अप्रूव्ड, DT ॲफिलिएटेड, UGC अप्रूव्ड आणि विद्यापीठाला ॲफिलिएट असणाऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये हे रिझर्वेशन फॉलो केलंच जसं सरांनी सांगितलं. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जर असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील तर हे काही नाही आहे, सगळ्या सीट्स हे ओपन असतात. तर हे 50% रिझर्वेशन. आता हे सोडून जे काही थोडंसं रिझर्वेशन आहे जे परत राहिलेल्या ओपनमधल्या सीट्स डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲड केलं जातं त्याबद्दल मी थोडंसं सांगतो. त्यातलं पहिलं डिफेन्स कोटा. त्याच्यामध्ये सुद्धा टाईप 3 टाईप आहेत आणि याचं जे आहे ते 5% सीट्स म्हणजे 2 ते 3 सीट्स ह्या ज्या ओपन महाराष्ट्र स्टेट लेवल आहे त्याच्यामध्ये त्या रिझर्व केलेल्या असतात. त्याच्यामध्ये मग एक्स सर्व्हिसमन ज्यांचे महाराष्ट्रामध्ये डोमेसाईल आहे, ॲक्टिव्ह सर्व्हिसमन जे महाराष्ट्रामध्ये आहेत टाईप डिफेन्स 1, डिफेन्स 2, किंवा मग ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल हू आर ट्रान्सफर टू महाराष्ट्र स्टेट बट आर नॉट डोमिसाइल्ड इन महाराष्ट्र. म्हणजे एखाद्या दुसऱ्या राज्यामधून आलेत पण त्यांची ट्रान्सफरही महाराष्ट्रात झाली आहे आणि त्यांची आता जे कोणी फॅमिली आहे ती महाराष्ट्रामध्ये राहते, त्यांच्या मुलग्याची त्यांच्या पाल्याची जी 12वी आहे ती महाराष्ट्रामधून झाली, ते डिफेन्स 3मध्ये येतात. आता लक्षात या 3 जे काय आहेत त्यांना लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे. पहिली गोष्ट, हे जे सीट्स आहेत त्या सँक्शन इंटेकमध्ये आहेत, ओव्हर अँड अबाव नाही आहेत. ते कंबाईंड सिंगल मेरिट लिस्ट, सगळ्या तिन्हीची मिळून एकच मेरिट लिस्ट बनवली जाते आणि मग जे कोणी कुठल्या डिफेन्स 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल त्यातले जे 3 आहेत, 2 आहेत त्या सीट्स मिळाल्या जातात. प्रत्येकाला एक असतं असं नाही आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स क्लेमिंग दीज सीट्स शॉल प्रोड्यूस ॲडिशनल डॉक्युमेंट्स इन परफॉर्मा C, D और E. त्याचे परफॉर्मा आमच्या वेबसाईटवरती आहेत. युजर मॅन्युअल जे तुम्हाला DT कडून येणार आहे त्याच्यातही ते मिळून जाईल. आणखीन एक त्याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे सिव्हिलियन स्टाफ आहेत की जे डिफेन्समध्ये आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम नाही आहे. दुसरा आहे तो PWD. परत याच्यामध्ये 5% रिझर्वेशन्स ह्या परत त्या याच्यामध्ये असतात. त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत की तुमची 40% डिसॅबिलिटी त्यांनी जे मॅट्रिक्स दिलेलं आहे, ते जे डिसीज टाईप्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये 40% प्लस डिसॅबिलिटी असावी आणि त्याचं एक जे काय परफॉर्म आहे, जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन असावं की वॉट युअर डिसॅबिलिटी दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट हॅज इज मोर दॅन 40% अँड परमनंट इन नेचर. असं जर सर्टिफिकेट असेल तर तिथे ते क्लेम करू शकतात.
नंतरचा येतोय तो EWS जो इकॉनॉमिकली विकर सेक्शन ॲज पर दी गव्हर्नमेंट रिझोल्युशन फेब्रुवारी 2019 10% ऑफ द सीट्स आर रिझर्व फॉर दिस कॅटेगरी. त्याचे जे मी दाखवलं 6 सीट्स आहेत ह्या तुम्हाला EWS साठी राखीव आहेत आणि त्या ओव्हर अँड अबाव इंटेक आहे. त्याच्यासाठी लागणारे EWS सर्टिफिकेट जे आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं तुम्हाला लागेल. त्याची जी काही स्कीम आहे म्हणजे 50% कन्सेशन फीमध्ये वगैरे ते तुम्हाला मिळतंय. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी 1% आहे. रिझर्वेशन फॉर फिमेल, हां हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये जो काही इंटेक आहे त्याच्यामध्ये 30% रिझर्वेशन हे लेडीजसाठी असते. त्यामुळे मुलींसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज, त्यांना भरपूर कुठल्याही ब्रँचला असेल तिकडे रिझर्वेशन होईल. मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देईल जे 30% सीट्स आहेत फक्त डिफेन्स, PWD आणि ऑर्फन या कॅटेगरी सोडून. आता तुम्ही ज्यावेळेस एखादं कॉलेज निवडता किंवा एखादी ब्रँच बघता तिथं मला ॲडमिशन मिळेल का, एक थोडक्यात सगळ्यांचं असतं की सर मला 70 मार्क्स पडलेत मला ॲडमिशन मिळेल का. आम्ही काय म्हणतोय लास्ट इयरचं कट ऑफ बघ आणि बघूया तू कॅप राऊंडला काय होतंय. परत मनामध्ये धाकधूक आहे की मिळतंय की नाही. तर एकच सांगेन सीट मॅट्रिक्स हे DTच्या वेबसाईटवरती, मी ती वेबसाईट पण तुम्हाला दाखवेन, त्याच्यावरती तुमचे कॅप राऊंड सुरू व्हायच्या अगोदर सीट मॅट्रिक्स हे डिक्लेअर केलेलं असतं. जवळजवळ 2000 पानांची PDF ती अवेलेबल असते. तुम्ही फक्त तिथं जायचं आहे, KIT कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, KITच्या सगळ्या ब्रँचेस दिसतील. प्रत्येक ब्रँचला जे इंटेक आहे तो डिस्ट्रीब्यूट कसा झाला हे तुम्हाला तिथे कॅप राऊंड 1च्या अगोदर, कॅप राऊंड झाल्यानंतर 2च्या पण अगोदर ते तुम्हाला बघायला मिळते. ते मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतोय, थोडंसं समजायला हे होईल, पण हे परत आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करून देणारच आहोत. आम्ही एक एक्झाम्पल घेतो डेटा सायन्स. जर तुम्ही बघितलं 60चा इंटेक आहे, त्यातले कॅप राऊंडला 48 सीट्स आहेत आणि ऑल इंडियाला 9 सीट्स आहेत. परत 48 मधल्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र स्टेटसाठी 39 आणि ऑल इंडिया 9 आणि इन्स्टिट्यूट लेवल 12. आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन होतंय ते कसं आहे बघा. कॅटेगरी जनरल लेडीज, ओपन जनरल 13, लेडीज 5. ओके, म्हणजे काय इथे ओपनसाठी ज्या असणाऱ्या सीट्स आहेत त्याच्यामधल्या 13 ह्या जनरल आहेत, G फॉर जनरल, ज्याच्यामध्ये आता या ओपनमध्ये कुठल्याही कॅटेगरीची मुलं अप्लाय करू शकतात, बरोबर आहे. त्याचबरोबर जनरल म्हणजे नॉट ओनली फॉर बॉईज or not only for male candidates. General means even female candidates if they are meritorious they will get seat in the general. पण त्यांच्यासाठी ह्या 5 सीट्स लेडीजसाठी राखीव असतील. त्याचबरोबर SC साठी 3, 2, ST साठी 2, 1. आता VJ आणि DT बघा, जनरल 1 आहे, लेडीजसाठी 0 तिथे आहे. याचा अर्थ असा आहे का की जर एखादी मुलगी असेल जी VJ कॅटेगरी किंवा DT कॅटेगरीमध्ये तिला सीट नाही आहे असं नाही आहे, शी कॅन ऑल्सो अप्लाय, आणि जर तिचं मेरिट असेल तर जनरलमधली जी एक सीट आहे ती तिला मिळून जाईल. हे असं थोडक्यात प्रत्येक कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. जर टोटल बघितलं तर एक 37 सीट्स. आता PWD सीट आहे ती कुठे दिली आहे बघा, ओपनमधली 1 दिलेली आहे आणि याच्या खाली जर बघितलं तर PWD कॉमन रिझर्व्ड सीट इज 1. म्हणजे या कॅटेगरी राहिलेल्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये एखादा जर PWD कॅन्डिडेट आला तो कुठल्याही कॅटेगरीचा असू देत तिथली सीट त्या कॅन्डिडेटला दिली जाईल. त्याचबरोबर डिफेन्समध्ये बघा 1 सीट ओपनमध्ये ठेवली आहे आणि मग कॉमन रिझर्व्ड सीट फॉर डिफेन्स. या सगळ्या कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीचा एखादा जर विद्यार्थी असेल आणि तो डिफेन्समधला असेल तर ती सीट त्याला अलोकेट केली जाते. हे असं ओव्हरऑल. आणि मग खाली EWSच्या 6 सीट्स आणि TFWSच्या 3 सीट्स. हे सीट मॅट्रिक्स आहे असं ब्रँच वाईज, कॉलेज वाईज तुम्हाला DTच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. बघताना जसं मी सांगितलं असं तुम्हाला बघावं लागेल. आता TFWS बद्दल थोडक्यात सांगतो. ट्युशन फी वेवर स्कीम. बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना रिझर्वेशन नाही आहे किंवा मिळत नाही आहे आणि ते मेरिटमधले असतात, त्यांच्यासाठी स्कीम आहे. 5% सँक्शन इंटेक, म्हणजे जर 60 इंटेक असेल तर 3 सीट्स ह्या TFWS साठी असतात. ट्युशन फी वेवर स्कीम ह्या ओव्हर अँड अबाव सँक्शन इंटेक आहेत. याच्यामध्ये काय होते, तुम्हाला 100% कन्सेशन हे ट्युशन फीमध्ये मिळते. त्याच्या कंडिशन्स काय आहेत, फक्त महाराष्ट्र स्टेटसाठी ते लागू आहे. कुठल्याही कॅटेगरीच्या मुलांना ती ओपन आहे, कुठल्याही कॅटेगरीतली मुलं त्याला अप्लाय करू शकतात. याला मेजर कंडिशन ही आहे की तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आतलं असलं पाहिजे आणि याच्यासाठी हा प्रत्येक ब्रँचला वेगळा चॉईस कोड असतोय. एक्झाम्पल फक्त सांगतो कारण बरेचशी मुलं, बरेचसे पालक हे विचारतायत की सर मी मग TFWS देऊ शकतोय का आणि रेग्युलर देऊ शकतोय का. हो, तुम्ही दोन्ही ऑप्शन देऊ शकता. फक्त लक्षात ठेवा 8 लाखाच्या आतलं उत्पन्न आणि तुमचं मेरिट असलं पाहिजे. जर मेरिट असेल तर तुम्हाला ती मिळू शकते. बट ठीक आहे, लो मेरिट आहे तर अप्लाय करू शकतोय का, करू शकताय, पण मग ट्राय म्हणून बघायला काय आपल्याला
नको आहे, तसं करायला नको आहे, आपण सरळ आपले रेग्युलर ऑप्शन दिलेले बरे. आता एक एक्झाम्पल सांगतोय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आमचा आहे, त्याचा रेग्युलर चॉईस कोड आहे बघा 6267, जो आमचा इन्स्टिट्यूट कोड आहे, आणि 6121 सॉरी 6267 6121 आणि पुढे 0 आहे. जर पुढे 0 असेल तर तो रेग्युलर चॉईस आहे, आणि सेम कोड फक्त शेवटी 1 आणि टी आहे. ओके, जो TFWSचा कोड आहे तो 1 आणि टी यांनी एंड होतो. तुम्ही जर KIT कोल्हापूर आणि मेकॅनिकल असं सर्च केलं ऑप्शन फॉर्म भरताना, ते कसं भरायचं काय भरायचं आहे आताही मी सांगेन, आणि आमच्या कॉलेजवरती ती फॅसिलिटी असेल. तुम्ही जर मेकॅनिकल सर्च केलं तर 2 दिसतील, KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल, KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल. मग तुम्ही कन्फ्यूज होता हे काय आहे, तर एक आहे तो रेग्युलर आणि एक आहे तो TFWS. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर TFWSला पण तुम्ही करू शकता. बोथ द चॉईसेस कॅन बी गिवन इफ द स्कोर इज गुड अँड द ऑल अदर कंडिशन्स आर फुलफिल्ड. एक आहे, जर तुम्हाला TFWS मधून ॲडमिशन मिळालं तर ट्युशन फी पूर्ण माफ होती आहे. जवळजवळ एक साधारण 15 ते 18,000 फक्त फी आहे आमच्या इथे TFWSसाठी. फक्त कंडिशन काय आहे, तुम्हाला इन्स्टिट्यूट बदलता येणार नाही, आणि तुम्हाला ती जो कोर्स मिळाला आहे तो कोर्स बदलता येणार नाही. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन जे महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्या हे काय डॉक्युमेंट्स लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं डॉक्युमेंट्स असतात ते सिक्वन्समध्ये नसतात, असले सिक्वन्समध्ये असले तरी झेरॉक्स नसतात. डॉक्युमेंट्स सगळे तुम्ही जमा करता आणि नंतर तुम्हाला ते लागणार असतात, त्यावेळेस आपल्याकडे झेरॉक्स नसतं. तर एक पुढच्या 5 मिनिटामध्ये मी लिस्ट पण सांगतो आणि काय काळजी घ्यायची ते सांगतोय. तर आता तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर सीट अलॉट होईल, त्याचं एक लेटर येईल, ते लागेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे तुम्ही करणार आहे त्याचं एक लागेल. जी ॲक्सेप्ट तुम्ही सीट करणार आहे फी भरून त्याचं एक लागेल. यातली कुठलीही गोष्ट आत्ता आपल्याकडे नाही आहे, ठीक आहे, ती आपल्याला अलॉट झाल्यानंतर मिळणार आहे. पण आता जे आहेत त्याच्यामध्ये काय काय बघा, तुमचं CETचं स्कोअर कार्ड पाहिजे, JEEचं स्कोअर कार्ड पाहिजे, 10वीचं मार्कशीट सर्टिफिकेट नको आहे, 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जर डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, BS असेल तर BSचं मार्कशीट, कॉलेज लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आणि त्याच्याबरोबर ट्रान्सफर सर्टिफिकेट. जर अदर होम युनिव्हर्सिटी असेल किंवा OMS असेल तर त्यांच्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट. जर कोल्हापूर आणि होम युनिव्हर्सिटी असेल तर फक्त आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी, हे जे बोल्ड केलेले आहेत हे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स तयार पाहिजेत. हे कोणासाठी आहेत, ऑल कॅन्डिडेट्स, ठीक आहे. कॅटेगरी वाईज मी पुढे लागणारे सांगणार आहे, पण हे सगळ्यांकडे असलंच पाहिजेच. त्याचबरोबर जर तुमचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट असायला पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्ही त्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताय तर ते इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे 2021-22चं. आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्याकडे एक फोटो, आय कार्ड साईज एक 3 ते 5 फोटोज असले पाहिजेत. दिस इज फॉर ऑल कॅन्डिडेट्स. आता SC आणि ST जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ही जी 14ची लिस्ट आहे ते तर लागणारच आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे, हे लागणारच. आता प्रश्न मला माहिती आहे की सर व्हॅलिडिटी नाही आहे, मी अप्लाय केलं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करेपर्यंत ते जे टोकन मिळतंय ते चालेल. सगळ्या रिझर्वेशनच्या व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी सांगतोय, ते टोकन तुमचं अप्लाय करेपर्यंत चालतं. पण तुमची जर सीट अलॉट झाल्याने कॉलेजला तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे त्यावेळेस टोकन चालत नाही. त्यावेळेस ओरिजिनलच डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. जर नसेल तर ती सीट तुम्हाला मिळत नाही. तुम्ही त्या कॅपमधून बाहेर पडून तुमची जी नेक्स्ट कॅपसाठी जाईल त्यात तुम्हाला ओपन म्हणून कन्सिडर केलं जाईल. त्यामुळे जर तुमचं कुठलं सर्टिफिकेट अजून यायचं असेल, भरपूर वेळ आहे, साधारण 3 ते 4 आठवडे अजून आहेत, तुम्ही त्यामध्ये ते काढून घेऊ शकता. हे झालं SC ST. त्यानंतर VJ DT NT OBC किंवा SBC जे कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 1 ते 14 15 16 म्हणजे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी पण लागणार. त्याबरोबर जे ॲडिशनल एक आहे ते नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट जे 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असेल, हे तुमच्याकडे असलं पाहिजे. EWSच्या मुलांना परत 1 ते 14, त्याबरोबर परफॉर्मा V जो महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी दिलेला आहे तो तुम्हाला लागेल, तो तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळेल. तो स्टेट गव्हर्नमेंटचा असावा, तो नॅशनल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा EWS सर्टिफिकेट चालत नाही. आणि डिफेन्समधले आहेत त्यांना मग 1, 2, 3 जसं आहे तसं डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 त्याच्यानुसार C, D किंवा E परफॉर्मा तो दिलेला आहे, तो तुमच्याकडे असला पाहिजे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर परत 14 डॉक्युमेंट्स, त्याबरोबर परफॉर्मा G1 आणि G2 हे परत परफॉर्मे दिलाय, तो तुम्हाला तुमच्या ज्या काय म्हणूया ज्या शहरातून तुम्ही तिकडे शिकलेला आहात तिथे तुम्हाला त्या प्रिन्सिपलकडून किंवा त्या तहसील कार्यालयामधून तो मिळतो. त्याच्यामध्ये डोमेसाईलचं एक सर्टिफिकेट असतं आणि तुमचा मराठी हा विषय 10वी किंवा 12वीला असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला इथे ॲडमिशन मिळू शकतं, महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. फिजिकल हँडिकॅप परफॉर्मा F1 F2, मेडिकल सर्टिफिकेट जसं मी मागाशी सांगितलं, ऑर्फनसाठी परफॉर्मा U, त्यानंतर OMS जे आहे त्यांच्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुम्हाला लागतात.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायची आहे, झाल्यावरती बघूया, करूया गोळा झालेत मग बघूया, असं अजिबात करू नका प्लीज. खूप गोंधळ होतो पालकांचा. आमच्याकडेही ज्यावेळेस पालक येतात, आमचे जवळजवळ सगळा इंटेक हा 1132 इंटेक आहे. ते सगळी मुलं पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये येतात. आम्ही कितीही प्रयत्न केले तरी सगळ्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स क्लिअरली आणि पोलाइटली सांगू शकत नाही. त्यामुळे आत्ताच तुम्ही ती काळजी घेतली तर बरं होईल. काय करायचं आहे तुम्हाला, जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांची एक सॉफ्ट कॉपी JPG किंवा PDF अशी करून एक तयार ठेवायची आहे आणि त्या प्रत्येक डॉक्युमेंटचे 5 सेट तुम्ही झेरॉक्स सेट स्वतःची साईन करून तयार करून ठेवायचे आहेत. आता 5 सेट कशाला लागणार आहेत मी सांगतो. बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये 2, 3, 4 एवढे सेट्स ते ठेवून घेतात. कारण का, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन रिपोर्ट करता त्यावेळेस त्या इन्स्टिट्यूटला जमा करावे लागतात. ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स DTला नेऊन व्हेरिफिकेशन करून आणावं लागतं. त्याचबरोबर शिक्षण शुल्क समिती आहे त्यांच्याकडे व्हेरिफिकेशनला न्यावं लागतं. अशा बऱ्याचशा प्रोसिजरल पार्ट आहे. त्यामुळे कमीत कमी 9 महिने ते 1 वर्ष ते डॉक्युमेंट्स त्या इन्स्टिट्यूटकडे राहतात. जर त्या काळामध्ये तुम्हाला कुठेतरी एखादं डॉक्युमेंट लागलं तर मग तुम्ही परत विद्यार्थी आमच्या इकडे येतात आणि सर हे पाहिजे ते पाहिजे. त्या 1100च्या लिस्टमधून काढणं खूप अवघड होतं आणि जर ते DTकडे गेलं असेल तर ते मिळत नाही. म्हणून एक्स्ट्राचे कमीत कमी 2 सेट्स हे तुम्ही झेरॉक्स काढून तुमच्याकडे ठेवावेत. 3 सेट्स आम्ही ठेवून घेतो, 2 सेट्स तुम्हाला परत देतोय. तर हे थोडंसं तुम्ही काळजी घ्या. आता ॲडमिशन प्रोसेस काय असेल आणि पुढचे स्टेप्स काय काय असतील त्याचं टेंटेटिव्ह डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. उद्या 5 वाजता रिझल्ट लागेल. ऑलरेडी की आली आहे, आपल्याला मार्क्स किती पडतील वगैरे समजलं आहे थोडक्यात. परंतु जो काही काय म्हणूया त्याला आपण पर्संटाईलचं जे कॅल्क्युलेशन आहे ते अजूनही कोणाला व्यवस्थित लक्षात आलेलं नाही आहे. कारण ते कुठल्या स्लॉटला होता, किती विद्यार्थी होतं, टफ किती होता, टॉपर किती, याच्यावरती बेस्ड असतं. त्यामुळे उद्या 5 वाजता तुमचा रिझल्ट लागेल. थोडासा सर्व्हरवरती लोड असेल. साधारण परवा दिवशीपर्यंत तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुमचं CETचं रिझल्ट कार्ड मिळेल. त्याच्यानंतर काय होते बघा, तुम्हाला सेंट्रल ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्टर करावं लागतं. इट इज मॅन्डेटरी. जर आता असेही केसेस आमच्याकडे येतात, सर JEE आहे, CET आहे, सगळं झालं आहे, पण मी कॅपला रजिस्टरच केलं नाही. तुम्ही इंजिनिअरिंगसाठी इलिजिबल होत नाही. म्हणजे तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घ्यायला अलाव नाही आहे. त्यामुळे आता जे रजिस्ट्रेशन तुम्ही CETच्या एक्झामसाठी वगैरे केलं ते ठीक आहे का बाजूला ठेवूयात. आता नवीन प्रोसेस तुम्हाला सुरू करायची आहे, सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस. पहिला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. cetcell.mstct.org ही वेबसाईट आहे. सगळ्यात शेवटी मी परत एकदा ती डिस्प्ले करतोय मोठी. आता हे साधारण 3rd वीक ऑफ सप्टेंबर म्हणजे पुढच्या उद्या रिझल्ट लागेल. रिझल्ट अजून तो तिथून पुढच्या 2 दिवसात सुरू होईल. असं समजूया की 3ऱ्या आठवड्यामध्ये सप्टेंबरचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता हे कसं करायचं आहे, याच्यामध्ये काय काळजी घ्यायची मी पुढे सांगेनच, पण 2च मी तुम्हाला थोड्याशा प्रिकॉशन्स घ्यायला सांगतोय. नंबर 1, नेट कॅफेमध्ये जर तुम्ही भरायला गेलात तर तुमचं युजर ID, पासवर्ड ह्या गोष्टी व्यवस्थित तुमच्याकडे कॉन्फिडेन्शियल ठेवा. कुठल्याही इन्स्टिट्यूटकडे तुम्ही गेलात ठीक आहे जावात, पण तिथे तुम्ही स्वतः फॉर्म भरा. तिथल्या लोकांना भरायला प्लीज अलाव करू नका. खूप माल प्रॅक्टिसेस होतात. नंतर तुमच्या परस्पर ऑप्शन भरले जातात. तुमचा परस्पर त्यांचा मोबाईल नंबर देऊन बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आमच्या कॉलेजवरती ही सोय आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून देतोय. तुम्ही केव्हाही सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजल्यापर्यंत येऊ शकता आणि तुम्ही स्वतः भरून त्या लॅबमध्ये तो फॉर्म बसून त्या लॅबमध्ये भरू शकताय. आमची फॅकल्टी तुम्हाला मदत करायला तिथे असेल. त्याच्यानंतर काय होईल हो, तुम्ही कॅबसाठी रजिस्टर कराल, मग तिथे सीट टाईप वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही रजिस्टर कराल, ते मी सांगेन पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन जे आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतील. ते कुठं करायचं आहे, तुम्हाला प्रत्येकाला एक फॅसिलिटेशन सेंटर अलॉट होईल. आमचं कॉलेजसुद्धा हे DTE ऑथराइज्ड फॅसिलिटेशन सेंटर आहे, पण तुम्हाला आमचं कॉलेज मिळेल का नाही हे अजून माहिती नाही आहे, ते सांगता येत नाही आहे. ते अजून प्रोसिजर पण क्लिअर केलेली नाही आहे. त्यामुळे तुमच्या लॉग इन ID जे तुम्हाला FC मिळेल, जवळजवळ सगळे कॉलेजेस हे फॅसिलिटेशन सेंटर असतात, त्या सेंटरला तुम्हाला जावं लागेल. तिथं तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. तिथून त्या FC सेंटरनी ओके म्हटलं की तुम्ही प्रोसेसमध्ये येता. हे साधारण 4थ्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या होईल, 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर सुरू होईल ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 1. ते साधारण 1st वीक ऑफ ऑक्टोबरमध्ये असेल, त्याबद्दल मी सांगेन तुम्हाला. सीट अलॉटमेंट अँड रिपोर्टिंग फॉर कॅप 1. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले, त्याच्यानंतर मग तुम्हाला सीट अलॉट झाली, त्याचं रिपोर्टिंग करायला साधारण तुम्हाला 2nd वीक ऑफ ऑक्टोबर येईल. आणि त्याच आठवड्यामध्ये जर पाहिजे ते कॉलेज मिळालं असेल तर रिपोर्टिंग, जर पाहिजे ते कॉलेज मिळालं नसेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकताय. त्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगतोय पुढच्या स्लाईडमध्ये. ते साधारण ऑप्शन फॉर्म भरायचं हे 2nd वीक ऑफ ऑक्टोबर असं असेल. आणि मग सीट अलॉटमेंट फॉर
second round cap round 2 that may take place in the third week of October. आणि this is our assumption. आम्हाला असं वाटतंय की साधारणपणे ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यामध्ये आमचं अकॅडमिक्स फर्स्ट इज अकॅडमिक्स सुरू होईल. आता हे टेंटेटिव्ह आहे, हे आमचं ॲझम्पशन आहे आजपर्यंतच्या अनुभवावरचं. उद्या रिझल्ट झाला की DT ते डिक्लेअर करतं, त्याची PDF फाईल येते, ती PDF फाईल आम्ही तुमच्याशी शेअर करू. ती आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल असेल आणि मला वाटते बऱ्याच जणांना आमच्या व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट आहे त्याच्यामधून जे इन्व्हिटेशन आले, जी माहिती येते त्याच्यामध्ये सुद्धा हा ऑप्शन अवेलेबल असेल, तुम्ही तिथून ते बघू शकताय. आता कॅप रजिस्ट्रेशन जी पहिली स्टेप आहे. सर रिझल्ट उद्या लागतोय, आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे, काय काय काळजी घ्यायची आहे? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला CET आणि JEE दोन्हीसाठी एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त हॅव यू अपियर्ड फॉर CET, हॅव यू अपियर्ड फॉर JEE ते टिक केलं झालं. JEE वेगळा फॉर्म आणि CET वेगळा फॉर्म हा नाही आहे. दुसरी गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. बाकीचं एखादं डॉक्युमेंट इकडं तिकडं झालं तरी चालेल, पण तुम्ही रजिस्टर करत असताना व्हॅलिड आणि ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ID द्यायचा आहे. का? तुमचा युजर ID पासवर्ड, त्यानंतर तुम्हाला अलर्ट झालेले सीट, त्यानंतर जे काही चेंज होतं आहे ते, आणि सगळ्यात शेवटी तुम्ही ॲडमिशन ज्यावेळेस कन्फर्म करता, आमच्या इथे येऊन ज्यावेळेस आम्ही कन्फर्मला क्लिक करतो आहे, तुमचं सगळं डॉक्युमेंटेशन चेक केल्यानंतर फायनल OTP हा त्या मोबाईल नंबरवरती येतो आहे. जर तो OTP नाही टाकला तर ॲडमिशन होत नाही आहे. त्यामुळे तुमचा एक नंबर जो आहे, जो ॲक्टिव्ह आहे, तोच नंबर वापरा. शक्यतो विद्यार्थ्यांनी स्वतःचाच नंबर द्यावा, पालकांचा नको आहे. ठीक आहे, आता झालं, वी आर 18+, वी आर मॅच्युअर इनफ टू टेक केअर ऑफ आवर सेल्स. त्यामुळे थोडीशी आता रिस्पॉन्सिबिलिटी घेऊयात. त्याचबरोबर ईमेल ID जो आहे तो सुद्धा तुमचा स्वतःचा ठेवा. आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे, त्याचा पासवर्ड काय हे माहीत पण नाही आहे आपल्याला, पण थोडासा ट्रेस होतोय का बघून पासवर्ड तुम्ही काढून ठेवा. नसेल तर दुसरा ईमेल ID जनरेट करा ज्याचा पासवर्ड तुमच्याकडे असेल, कारण OTP आणि सगळ्या गोष्टी तिकडे येतील. ह्या गोष्टी कुणाशीही तुम्ही शेअर करू नका. आता तुम्ही भरत असताना सीट टाईप, कॅटेगरी, कुठल्या टाईपमध्ये येतं आहे, कोणती कॅटेगरी, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही तिथे सिलेक्ट करायच्या आहेत. जे सिलेक्ट करताय त्याला 2 ते 3 वेळा कन्फर्मेशन विचारता येते की आर यू इन टाईप A, आर यू इन OBC, आर यू अदर दॅन महाराष्ट्र, हे सगळ्या गोष्टी करतंय. ते व्यवस्थित बघून पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन ओपन झालं म्हणून गडबड करायची नाही आहे. ठीक आहे, जाऊ देत, अगदी साधारण 6 ते 8 दिवसांचा वेळ दिला जातो. 1, 2, 3 दिवस तुम्ही फक्त बघायची ती साईट आणि मग ते भरायला घ्यायचे. काही कन्फ्युजन असेल तुम्ही केव्हाही कॉलेजला व्हिजिट करा, वी आर देअर टू हेल्प, नो वरी. आता TFWS जर असेल करत असाल तर तिथे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जर ते टिक नाही झालं तर पुढे तुम्हाला TFWSचे ऑप्शन्स दिसणार नाही. त्यामुळे इथे तुम्हाला TFWS किंवा EWS जे काय आहे ते करावं लागेल. नेसेसरी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. सबमिट केल्यानंतर हा युजर आणि पासवर्ड तुमच्याकडे येईल. हा कशाचा असेल? कॅपचा असेल. तुमच्याकडे ऑलरेडी एक आता CETचा आहे, तो ठीक आहे, तो फक्त CETचे आता मार्कशीट डाउनलोड करण्यापुरता उपयोगाचा आहे. आता जो येणारा आहे युजर ID पासवर्ड, तो तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि तो प्लीज कोणाशी शेअर करू नका. नेट कॅफेमध्ये तुम्ही गेलात की त्यांचं ठरलेलं असतं तुमचं फर्स्ट नेम @123 किंवा फर्स्ट नेम त्यांचा मोबाईल नंबरचे 4 डिजिट्स, असं काही करून तुम्हाला देतात. तुम्ही स्वतः भरा. त्याचं होतंय काय, म्हणजे आय डू नॉट वॉन्ट टू ब्लेम एनी इन्स्टिट्यूट हिअर, पण ॲडमिशनसाठी साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरल्या जात आहेत. त्यात कदाचित तुम्ही त्याचे बळी पडू शकताय. कारण ऑप्शन फॉर्म भरत असताना, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जी रिसिट येते त्याच्यात कॉलेजचं नाव किंवा ट्रेडचं नाव नसतं, तर फक्त कोड्स असतात. तुम्ही जर समजा 50 ऑप्शन्स दिलेत तर तिथे फक्त कोड्स असतील. ते कुठल्या कॉलेजचे आहेत हे तुम्ही भरताना तुम्ही बघितलेलं असते. त्यामुळे तुम्ही स्वतः ते भरा आणि काळजी घ्या, कोणाशी ते शेअर करू नका. त्याच्याबरोबरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सीट अलॉटमेंटच्या अगोदर पण DT एक साधारण 600, 800, 1000 अशी फी असते, ती तुम्हाला द्यावी लागते आणि ती ऑनलाईन मोडनेच भरावी लागते. त्यामुळे तुमचं UPI ID, UPI अकाउंट हे ॲक्टिव्ह पाहिजे. UPI असेल किंवा तुमचं गुगल पे, फोनपे, पेटीएम जे असेल किंवा नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे तुमचं तयार पाहिजे. कॅशने ते होत नाही. आता हे खूप मी फास्ट सांगितलं, पण हे स्टेप बाय स्टेप साधारण एक अर्धा तास लागेल कसं करायचं हे बघायला. त्याच्यावरचा जसं डिक्लेरेशन येईल तसं आम्ही एक यूट्यूबवरती व्हिडिओ बनवू स्टेप बाय स्टेप, एक डमी लॉग इन करून, आणि तो व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल जो आहे ऑफिशियल KIT COEK त्याच्यावरती तो अपलोड होईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा, तुम्हाला ते कळून जाईल. पुढचा जो आहे की आता परत की सर ठीक आहे आम्हाला रजिस्ट्रेशन झालं, आता ब्रँच कसं, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे सर? ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही कितीही ऑप्शन्स भरू शकता. जनरली हे 3 वेज असतात भरताना. पहिला जो आहे, ठीक आहे आपण असं समजूया कॉलेज A, B आणि C 3 कॉलेजेस आहेत तुम्ही निवडलेले. तर पहिला जो आहे तो ब्रँच स्पेसिफिक, म्हणजे आम्ही येणाऱ्या मुलांना जो प्रश्न येतोय की सर
करिअर कशामध्ये आहे, सर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहे, कशामध्ये आहेत, CS पाहिजे, आम्ही म्हणतो अरे असं असं आहे, नको दुसऱ्या ब्रांचेस, नाही सर तिकडे ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. ठीक आहे, आम्ही त्यांना 2 प्रकारे सांगतो की गो आयदर इन वन वे, दॅट इज बी ए ब्रांच स्पेसिफिक, काहीही होऊ देत, मी CSEलाच घेईन किंवा मी कॉम्प्युटर सायन्सला घेईन किंवा एखाद्या ब्रँचला घेईन, मग ते कुठल्याही कॉलेजला मिळू देत, माझी जबाबदारी आहे अभ्यास करण्याची. मग त्या कॉलेजमध्ये फॅकल्टी असू देत नसू देत, इन्फ्रा असू देत नसू देत, तिथे प्लेसमेंट असू देत नसू देत, मी कष्ट करेन पण त्याच ब्रँचला घेईन. हा एक वे झाला. त्याच्यामध्ये मग हे कॉलेज ABC, CSE, कॉलेज ABC मेकॅनिकल असे ब्रँच स्पेसिफिक. दुसरा आहे तो आहे कॉलेज स्पेसिफिक व्ह्यू. म्हणजे जसं आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की KITमध्ये आमच्या प्रत्येक ब्रँचला ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, प्लेसमेंटही होतात. त्यामुळे KITमध्ये एंट्री मिळवणं हे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी एक गोल असतो. त्यामुळे दॅट इज कॉल्ड एज कॉलेज स्पेसिफिक. कुठलीही ब्रँच मिळू देत, मला KITमध्ये जायचं आहे, कुठलीही ब्रँच मिळू देत, मला COEP पुणेमध्ये जायचं आहे, कारण मला माहिती आहे त्या कॉलेजेसमध्ये गेलं की तिथे ऑटोमॅटिक मी घडणार आहे आणि प्लेसमेंट हे माझं होणार आहे. दॅट इज कॉल्ड एज कॉलेज स्पेसिफिक. हा दुसरा वे झाला. आणि मग तिसरा मिक्स्ड. तुम्हाला वाटतंय की X कॉलेजची ही ब्रँच चांगली आहे, Y कॉलेजची ती ब्रँच चांगली आहे, आणि या 2-3 ब्रँचेस मी केल्यात, CSE, डेटा सायन्स, AIML, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल. पण इलेक्ट्रिकल असेल तर मी इकडं जाईन, इलेक्ट्रॉनिक्स असेल तर या कॉलेजला. असेही पालक विद्यार्थी आहेत. या वेनी सुद्धा ते विचार करतात, या वेनी सुद्धा ते भरू शकतात. हे जनरली 3च वे आहेत. परत अगेन कसा भरायचा आहे हा फॉर्म, मी त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. आता हे थोडंसं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म पण भरला आहे. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर काय होतं सर, आणि ते अलॉटमेंट कशी होते, त्यामुळे थोडक्यात कॅप अलॉटमेंटचं नेचर कसं असतं हे थोडंसं बघूयात. असं समजूया की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आहे, उद्या रजिस्ट्रेशन परवा केलं आहे, आणि ऑप्शन फॉर्म 1साठी तुम्ही सगळे ऑप्शन्स भरलेले आहेत. तिथे भरत असताना तुम्ही कितीही ऑप्शन्स भरू शकता, तिथे रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. 100 पर्यंत असं कदाचित अजून ते डिक्लेअर नाही आहे, पण मोर दॅन 100, समटाईम्स 300, एनी नंबर ऑफ ऑप्शन्स यू कॅन फिल. मग ठीक आहे, मिळतंय म्हणून सगळेच भरायचे आहेत का, असं काही नाही आहे. तुमचे एक अभ्यास झालेला असला पाहिजे, कुठले कॉलेजेस आहेत, त्यातल्या कुठल्या ब्रांचेसला मला जायचं आहे, सीट मॅट्रिक्स बघून तुम्ही ते ऑलरेडी ठरवलं असलं पाहिजे. आणि ती जी काही लिस्ट आहे 20, 25, 30, 50, 100 कॉलेजेसची, ही तुमची तयार पाहिजे. ठीक आहे, पालकांचं, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. आमच्या इथे काउन्सिलिंग सेंटर आहे. कॉलेजवरती तुम्ही आलात, आम्ही तुम्हाला याचं कसं सीट्स करायचं हे तुमचा थोडक्यात इंटरव्ह्यू घेतो, आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. ती लिस्ट रफ तुम्ही बनवून तिकडे जाऊ शकता. असं समजूया तुम्ही फॉर्म भरला आहे. आता एक लक्षात ठेवा, कॅप राऊंड 1मध्ये जो तुम्ही ऑप्शन नंबर 1 टाकताय, पहिला ऑप्शन टाकताय, तो ऑप्शन मॅन्डेटरी आहे. जर तुम्हाला तो पहिला ऑप्शन मिळाला, येस, इफ यू हॅव गॉट दॅट पर्टिक्युलर ऑप्शन, दॅट इज ऑटो फ्रीज. त्यांनी काय होतंय, तो पहिला ऑप्शन जो टाकलाय तो कंपल्सरी तुम्हाला घ्यावा लागतो. यू मस्ट ॲक्सेप्ट द सीट अँड रिपोर्ट टू द अलॉटेड कॉलेज. आणि हे झाल्यानंतर यू आर नॉट एलिजिबल फॉर राऊंड 2, अँड इफ यू डू नॉट रिपोर्ट टू दॅट इन्स्टिट्यूट, यू आर आउट ऑफ कॅप. तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये जाता येणार नाही. ऑप्शन एकच राहतो, इन्स्टिट्यूट लेवलला जाऊन घेणे, जर सीट्स असतील तर. त्यामुळे आणखी एक मी सांगतो की बऱ्याच वेळेला बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आणि नेट कॅफेवाले काय करतात, XYZ कॉलेजचा पहिला ऑप्शन टाकतात, ठीक आहे हा एक राहू देत वरती, बाकीचे तुला पाहिजे ते टाकून दे. आणि जर पहिला मिळालं, यू हॅव टू रिपोर्ट. ते ऑप्शन्स अलोकेशन हे DT मॅट्रिक्सवरती ठरवतं. फॉर एक्झाम्पल, मी एक मेरिट, मला एक 70 मार्क्स आहेत, तर माझे 100 ऑप्शन्स ते DT पहिला बघून घेतं, आणि 70 मार्कांना कुठला बसतोय त्यानुसार माझं अलॉटमेंट होती. मग पहिला असेल पहिला, दुसरा, तिसरा, 10वा, 15वा, ती मला सीट अलॉट होते. माझे सगळे बघून झाल्यानंतर दुसऱ्या कॅन्डिडेटचे सगळे ऑप्शन्स बघितले जातात. ठीक आहे, पहिला ऑप्शन नाही झाला सर, मला दुसरा किंवा त्याच्या पुढचा ऑप्शन मला अलॉट झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बघायचं आहे की ठीक आहे, मला 5 नंबर 7 नंबरचा ऑप्शन मिळाला आहे. इज दॅट द एक्सपेक्टेड अलोकेशन, इज दॅट द एक्सपेक्टेड ब्रँच अँड कॉलेज, तुम्हाला जी पाहिजे ती मिळाली आहे का, तुम्ही सॅटिस्फाय आहेत का. जर तुम्ही यस, आय हॅव गॉट द सेम ब्रँच, नो प्रॉब्लेम, तुम्ही लगेच ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे, आणि त्या कॉलेजला ती सीट फ्रीज करायची, आणि त्या कॉलेजला तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल. आता बऱ्याच वेळेला काय होतं, फर्स्ट राऊंडला ही सीट, सेकंड किंवा दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तिसरा, चौथा किंवा 10वा ऑप्शन मिळतो. मला मिळालं एक कॉलेज, ठीक आहे असू देत, मला दुसरं काय काय मिळतात का हे बघायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्सपेक्टेड जो आहे तो नाही आहे, तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही सीट ॲक्सेप्ट करावी लागेल. त्याच्यासाठीची जी फी आहे ती तुम्हाला भरावी लागेल, ARCला जाऊन किंवा तुमच्या FC जाऊन ती ऑनलाईन भरावी लागेल. ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे, आणि तुम्ही कॅप राऊंड 2ला जाऊ शकता. मग ठीक आहे सर, पहिला जो ऑप्शन मला मिळाला आहे त्याचं काय, मी सांगेन. आता तुम्ही त्याला आपण बेटरमेंट ऑप्शन म्हणतो.
नॉट फ्रीज और बेटरमेंट, दुसऱ्या ऑप्शनला तुम्ही तिकडे जाताय. आता हे करत असताना तुम्ही परत एकदा ऑप्शन फॉर्म्स भरू शकता, परत एकदा रिशफल करू शकता. तुम्ही कितीही ऑप्शन टाकले तर सगळ्यात शेवटचा ऑप्शन हा तुम्हाला जी कॅप राऊंड 1ला सीट अलॉट झालेली आहे किंवा इथे जी सीट अलॉट झालेली आहे ती सीट तुम्हाला शेवटी राहते, हे लक्षात ठेवा. आता असं होतं बऱ्याच जणांचं की 6-7 नंबरचं एखादा ऑप्शन आहे, KITचा एक तो असं समजा ब्रँच मिळाली आहे आणि मग ते म्हणतात चला कॅप राऊंडला आहे तर जाऊयात, बेटरमेंटसाठी जाऊयात, तिकडे जातात आणि मग विनाकारण दुसऱ्या कॉलेजेसचे काही टाकतात. आणि असं होतं की तुमचा जो पहिला अलोकेट झालेला ऑप्शन आहे त्याच्यावरती जेवढे तुमचे सेकंड ऑप्शन फॉर्ममध्ये असतील त्यातला जर कुठला अलॉट झाला तर तो मॅन्डेटरी होतो, पहिलं जे आहे ते निघून जातं. आणि मग अशी मुलं येतात सर मला कॅप राऊंडला तुमच्या इथं झालं होतं, मी राऊंड 2 भरला, दुसरे कॉलेजेस टाकले पण आता त्यातली ही ब्रँच मला झाली, मला ती नको आहे, मला तुमच्याकडे पाहिजे. नाही होणार. त्यामुळे ऑप्शन 1 तुम्ही भरत असतानाच काळजी घ्यायची आहे. एक्सपेक्टेड कॉलेज मिळालं बिनधास्त त्या कॉलेजला जाऊन त्या ब्रँचला जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि जरी तुम्ही सेकंड राऊंडसाठी ऑप्शन राऊंड 2साठी करत असाल तर जास्त फेरबदल न करता जो मिळालेला राऊंड आहे त्याच्यावरचेच ऑप्शन्स ठेवावेत आणि मग सेकंड राऊंडसाठी जावं. ऑप्शन जो कॅप राऊंड 2 आहे त्याच्यात जी काही सीट अलोकेट होईल ती सीट तुम्हाला मॅन्डेटरी घ्यावी लागते आणि मग त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करावं लागतं. मागच्या 2 वर्षात तरी हीच प्रोसेस आहे. त्याच्या अगोदर कॅप राऊंड 3 पण असायचा, त्याला मग स्पॉट रजिस्ट्रेशन वगैरे स्पॉट ॲडमिशन्स, पण ते काही मागचे 2 वर्ष नाही आहे, त्या ह्याच्यावरतीच मी सांगतोय. तर मला वाटतं हे थोडक्यात तुम्हाला कॅप अलोकेशन समजलंय. परत हे व्यवस्थित एक्सप्लेन करून आमच्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. आता बऱ्याच वेळेला अगेन परत एकदा जो आपला निष्काळजीपणा आहे तो म्हणजे सर मला कॅप राऊंड 1ला रजिस्टर करायचं लक्षातच नाही आहे. ठीक आहे, तुम्ही कॅप राऊंड 2ला इलिजिबल आहात, तुम्ही भरू शकताय, पण तिथे रिस्क आहे कारण KIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅप राऊंड 1मध्येच 100% अलोकेशन झालेलं असतंय. त्यामुळे कॅप राऊंड 2ला तुम्हाला राहिल्या असतील तर जागा मिळतील. किंवा असं होतं की सर कॅप राऊंड 1मध्ये मी सगळं टाकलं पण एकही सीट अलोकेट झाली नाही आहे, नो प्रॉब्लेम, यू कॅन गो फॉर कॅप राऊंड 2 ऑल्सो. आता ही जी काही तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात, तुम्ही जी काही माहिती घेणार आहात, जे काय कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका वेबसाईटवरतीच तुम्हाला मिळतील. त्यामुळे ही वेबसाईट लक्षात ठेवा, cetcell.mahacet.org. त्याचा लुक हा असा आहे. वरती टॉपला बघितला तर बघा कॅप पोर्टल अकॅडमिक इयर 2021, कॅप पोर्टल 21-22, याच्याच खाली आता येईल कॅप पोर्टल 22-23. त्यामुळे तिथे तुम्हाला तिथून ती रिडायरेक्ट करेल तुमच्या ऑप्शन फॉर्मसाठी. आणि इकडे जर खाली बघितलं अंडर ग्रॅज्युएट, तिथं MST CET 2022 बी इंजिनिअरिंग, हे 2च जागा लक्षात ठेवायच्यात. तिथे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील, ती सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. आता याच्याबरोबरच आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहे, रजिस्टर्ड DTEचं जे अप्रूव्ड FC सेंटर आहे ते आहे, फॉर्म भरण्याची सोय आम्ही करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला 1 क्लिकवरती जर माहिती पाहिजे असेल, तुम्ही जिथे बसलाय तिथून फक्त हा QR कोड स्कॅन करा, ऑटोमॅटिक हॅलो KIT हा मेसेज येईल आणि तुम्हाला तो जे काही ऑटो रिप्लाय आहे ते मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच. मला वाटते बऱ्याच जणांना जी पाहिजे ती माहिती मिळाली आहे त्यामुळे ते निघालेत. पण आपण क्वेश्चन आन्सर सेशनसाठी इथं अजून आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. एकदा या सुटसुटीत आणि व्यवस्थित झालेल्या प्रेझेंटेशनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मला वाटतं. प्रश्न असा आहे पहिला आलेला, बरेचसे प्रश्न कॉमनच आहेत. जर CETला मार्क्स कमी पडले तर ऍडमिशन मिळते का? मार्क्स ॲडमिशन जे आहे CETला जे काही तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत त्याच्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळेल. तुमचं ॲडमिशन हे फक्त CETच्या मार्कांच्यावर अवलंबून नाही आहे, तर ते तुमचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर कितवा आहे याच्यावरती तुमचं अवलंबून आहे. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी कोणती आहे ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती तुमचं ॲडमिशन हे अवलंबून असणार आहे. त्यामुळं पर्सनलाइज काउन्सिलिंगसाठी कॉलेजमध्ये आमच्याकडे ॲडमिशन सेल हा दररोज 9 ते 4:15 हा ओपन असतो आणि त्या वेळामध्ये येऊन तुम्ही पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग ह्या पद्धतीचं तुम्हाला मिळू शकेल. पुढचा प्रश्न आहे ऐश्वर्याचा. फी स्ट्रक्चर जरा समजावून सांगितलं तर बरं पडेल. फी स्ट्रक्चर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर आमची मागच्या वर्षीची फी ही 1,10,000-12,000 होती, पण यावर्षी आमची फी ही फक्त 90,000 रुपये असणार आहे. आणि त्या 90,000मध्ये सुद्धा तुमची जे काही कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप्स आहेत त्या सगळ्या स्कॉलरशिप्स मिळतील. फॉर एक्झाम्पल OBCसाठी फक्त 45,000 फी असेल, SC ST या कॅटेगरीसाठी तर मला वाटतं 4,000 ते 4,500 एवढीच फी असेल. त्यामुळे बाकीच्या कॉलेजेस जर आजूबाजूचे बघितले तर सगळ्यात लोवेस्ट फी ही KITची आहे.
लिंगनूरचा विद्यार्थी आहे सचिन, तो विचारतोय की सेकंड इयरला मला ब्रँच चेंज करता येते का? फर्स्ट इयरला एक आहे ती मला स्विच करता येते ब्रँच का? चेंज करता येते, मात्र त्याला बऱ्याच कंडिशन्स असतात. ज्या ब्रँचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ब्रँचसाठी व्हॅकन्सी फर्स्ट इयरला असावी लागते, आणि जर ती वॅकन्सी असेल तर त्या ब्रँचला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. दुसरी म्हणजे जेवढे ब्रँच चेंज करणारे त्या ब्रँचसाठी जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये ते मेरिट लावलं जातं आणि त्याच्यानुसार ती ब्रँच चेंज होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त कॉम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टीम ह्या अभ्यासक्रमाला कोणत्याही प्रकारची ब्रँच चेंज नाही आहे. म्हणजे बाकीच्या ब्रँचमधून देखील तुम्ही CSBSला जाऊ शकत नाही किंवा CSBSमधून बाकीच्या ब्रँचला तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचबरोबर अतिशय अजून एक महत्त्वाची गोष्ट, ट्युशन फी वेवर स्कीम जी आहे, जर तुमचं ॲडमिशन जर ट्युशन फी वेवर स्कीममधून झालं असेल तर तुम्हाला ब्रँच चेंज मिळत नाही. बीटेक करत असताना NCC जॉईन करता येते का? हो, आमच्याकडं NCCचं वेगळं युनिट आहे आणि तुम्हाला बीटेक करता करता तुम्हाला NCC करता येतं. एक प्रश्न वारंवार आलेला आहे की CSC, डाटा सायन्स, AIML आणि CSBS याच्यामध्ये प्रामुख्याने फरक काय आहे? माझ्या मते सरांनी मगाशी बोललं सरांनी होतं. मगाशी मी इन डिटेल सांगितलंय, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग हा अगोदर जे जरी नवीन कोर्स असला, मात्र आता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हा कोर कोर्स झालेला आहे किंवा कोर प्रोग्राम झाला आहे. आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे सब डोमेन्स आज आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हा एक सब डोमेन आहे. त्याचबरोबर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीज आहे, सायबर सिक्युरिटी आहे, इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे, त्याचबरोबर डेटा सायन्स आहे. असे वेगवेगळे सब डोमेन्स आहेत. त्यामुळं कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि त्याचे वेगवेगळे सब डोमेन्स. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्याकडं जी डिग्री मिळते ती बीटेक कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, बीटेक कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन AIML, बीटेक कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स, अशा म्हणजे डिग्री मिळताना तुमची बीटेक कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच मिळते. आणि साधारण 75% जर सिलेबस जर बघितला तर ह्या तीनही अभ्यासक्रमाचा सेम आहे. कारण शेवटी जोपर्यंत ह्या अभ्यासक्रमासाठी लागणारे जे काही प्री रिक्विजिट्स असतात, ज्या काही बेसिक ज्या काही गोष्टी असतात त्या शिकवल्याशिवाय तुम्हाला स्पेशलायझेशनकडे जाता येत नाही. त्यामुळे ज्या काही प्री रिक्विजिट्स आहेत ह्या प्री रिक्विजिट्स कव्हर करून त्या स्पेशलायझेशनशी रिलेटेड सब्जेक्ट्स तिकडे शिकवले जातात. जर समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्यावेळेला कॉम्प्युटर व्हिजन सारखा सब्जेक्ट्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग सारखा सब्जेक्ट, एक्सपर्ट सिस्टम सारखा सब्जेक्ट, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग सारखे सब्जेक्ट्स, हे असे सब्जेक्ट्स हे AIML मध्ये तुम्हाला ॲडिशनल बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर डेटा सायन्समध्ये देखील आपण डेटा प्री प्रोसेसिंग, डेटा एक्स्ट्रॅक्शन, डेटा व्हिज्युअलायझेशन अशा प्रकारचे स्पेशलाइज सब्जेक्ट्स हे डेटा सायन्समध्ये असतात. मात्र प्रामुख्यानं जर बघितलं प्रत्येकाचा गाभा हा सेमच आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कारण सगळे जे काही ब्रेडथ लेवलला सब्जेक्ट जे शिकवायचे हे तिन्हीमध्येही कॉमनच आहे. 75% सिलेबस हा कॉमन असेल, फक्त स्पेशलायझेशनशी रिलेटेड तेवढाच अभ्यासक्रम हा वेगळा असेल. पुढचा प्रश्न महेश शिंदे सर नाही, मगाचाच प्रश्न आहे. CETला कमी मार्क्स पडलेत, बऱ्याच जणांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडतात, तर काय परिस्थिती असणार? ओके. जसं मगाशी सांगितलं, आवाज येतोय माझा? जसं सरांनी सांगितलं की आता हा प्रश्न विचारणं म्हणजे थोडासा स्वतःवरती डाऊट घेणं असं आहे. मी तर येणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना हेच सांगतो की तुम्ही BA जरी केलं आणि तुम्ही टॉप 10 टॉप 20 मध्ये असाल, तुम्हाला स्कोप आहे. तसंच लो स्कोर पडलाय म्हणजे मला आता इंजिनिअरिंगला XYZ जी ब्रँच आहे जिकडे सगळा क्राऊड पळतोय तिकडे मिळालं नाही म्हणजे माझं करिअर झालं असं नाहीये. तुम्हाला 100% कुठल्याही ब्रँचला तुमच्या कितीही स्कोर असू देत, लो असू देत, तो मिळतो आणि तुम्हाला त्या ब्रँचमध्ये सुद्धा करिअर करायची ऑपॉर्च्युनिटी असते. एकच एक्झाम्पल सांगतो आमच्या कॉलेजमधलं, बरं झाला परत प्रश्न विचारला. सुमेध पाटील म्हणून एक विद्यार्थी होता आमचा मेकॅनिकलला, तो ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्याचा CETचा स्कोर खूप कमी होता, अगदी म्हणजे तो 1 डिजिटमध्ये होता आणि म्हणून त्याला ॲडमिशन मेकॅनिकलला मिळालं नव्हतं आणि त्यांनी MQमधून ते ॲडमिशन घेतलं होतं, इन्स्टिट्यूट लेवल कोट्यामधून. आणि मग तो फर्स्ट इयरला मेंटॉरिंगला आमच्याकडे मेंटॉरिंग असते, त्याच्यामध्ये आला. ही वॉज नॉट एबल टू स्पीक इन क्लास, बोलत नव्हता. मग विचारल्यावरती सर मला खूप कमी मार्क्स पडलेत त्यामुळे वडिलांना पैसे भरून मला घ्यावं लागलं आणि ते कसं तरी वाटतंय. मग थोडंसं त्याचं काउन्सिलिंग केलं आणि तो विद्यार्थी पूर्ण 4 वर्ष त्याने डिग्री पूर्ण केली. पुढच्या 2 वर्षामध्ये त्याने अजून 1-2 सर्टिफिकेशन्स केले आणि आज तो एका चांगल्या कंपनीमध्ये 16 लाख रुपयांचे पॅकेज घेऊन तो काम करतोय. ही आहे 6 वर्षांची गोष्ट, 2015-16 आणि या 6-7 वर्षांमध्ये. त्यामुळे स्कोर डझंट मॅटर. 10वीत 99 पडले, 12वीत 99 पडले,
काही नाही, दीज आर दॅट इज पास्ट नाव. तुम्हाला येणारं पुढचं चॅलेंज काय आहे हे बघून तुम्हाला त्याच्यानुसार तयारी करायची आहे. त्यामुळे तुमची तयारी असेल तर अगदी नॉन झिरो स्कोर इज ऑल्सो व्हेरी गुड स्कोर. आणि यांच्या महेश शिंदेच्या स्वतःच्या भावाचं फक्त त्यांनी एकच विनंती करतो, त्यांनी फक्त पॅकेज सांगावं त्यांच्या भावाचं. खूप लोक म्हणले होते की ह्या काही शिकत नाही, हा इंजिनिअरिंग करणार नाही, त्याचं पॅकेज सांगावं फक्त काय आता. त्याच्या अगोदर सांगतो, त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून त्याने इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर सिडॅकचा कोर्स केला. 2015ला तो जॉईन झाला कॅपजेमिनीला. आणि तिथं मिळणार नाही, करणार नाही, पूर्ण होणार नाही. तिथल्या HODंच्या 4-5 वेळा कंप्लेंट्स. मी स्वतः जाऊन तिथे HODंना भेटून ठीक आहे कॉलेज लाईफ आहे करतात, पण मग डिग्री झाली आणि करणं अवघड आहे हे समजल्यानंतर त्यांनी सिडॅकचा कोर्स केला. सुरुवातीचं पॅकेज त्याचं होतं 2.4 2,40,000 2015मध्ये. आणि मग एकदा त्या याच्यामध्ये घुसली मुलं की त्यांना समजतं काय करायचं आहे. त्यांनी मला केव्हा कधी अगदी सरप्राईजेस असे दिले की तो कधी अभ्यास करतोय, कुठली टेस्ट देतोय, काही सांगितलं नाही आहे. अशा स्टेप्स करत 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 त्याचं आजचं पॅकेज आहे 35 लाख रुपये आणि तो पुण्यामध्ये आहे आणि इज लिव्हिंग व्हेरी हॅपी लाईफ. पुढचा प्रश्न अजित पाटील सरांच्यासाठी. मुलींच्यासाठी कुठली ब्रँच चांगली आहे असं सगळ्याच स्पेसिफिक? ब्रांचेस मुलींच्यासाठी चांगले आहेत. असं कुठलंही करिअर आज राहिलेलं नाही आहे की जे मुलींच्यासाठी वर जाय. महाराष्ट्रामध्ये एकच इंजिनिअरिंगची ब्रँच आहे जिथं मुलींसाठी ॲडमिशन मिळत नाही, ते म्हणजे मायनिंग इंजिनिअरिंग. बाकी सगळ्या मायनिंगमध्ये अजूनही मुलींना प्रवेश नाही आहे, मायनिंग इंजिनिअरिंगला. बाकीच्या सगळी क्षेत्र ही मुलींसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळं असा कुठलाही भेदभाव करायची गरज नाही. आज सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्याकडं जर बघितलं तर मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये मुलींचं पर्सेंटेज हे साधारण 45% आसपास आहे. त्यामुळं मुलींच्या आणि मुलांची संख्या ह्या सगळ्याच ब्रँचेसमध्ये तितकीच आहे. मला फक्त अजून एक सक्सेस स्टोरी मगाशी सरांनी सांगितली, एकच मी सक्सेस स्टोरी सांगतो की आमचाच कॉलेजचा विद्यार्थी सागर पाटील नावाचा, तुम्ही हे कदाचित वाचू शकाल, की ह्या विद्यार्थ्याला म्हणजे त्याला खूप आवड होती इंजिनिअरिंगची, मात्र थोडंसं मॅथ्स वीक होतं. आणि हा विद्यार्थी आमच्याकडे आला. विद्यार्थ्याला डिग्री कंप्लीट करायला साधारण 8 वर्ष लागली. जो अभ्यासक्रम 4 वर्षामध्ये व्हायचा होता, फक्त मॅथ्स या विषयामुळे त्याला 8 वर्ष लागली. मात्र तो मुलगा त्याचबरोबर स्वतःचं जे काही त्याला वेब डेव्हलपमेंटमध्ये खूप गती होती आणि तो वेब डेव्हलपमेंट वेगवेगळे प्रोजेक्ट्स घ्यायचा. कॉलेजमध्ये असतानाच फायनल इयरला आम्ही एक प्रोजेक्ट केला ग्रेडबुक नावाचा, आणि तो प्रोजेक्ट ओरॅकल थिंकवेस्ट एज्युकेशनल फाउंडेशन, ही ओरॅकलचीच एक फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये तो प्रेझेंट केला गेला आणि वर्ल्ड वाईड सेकंड प्राईज मिळालं. पूर्ण 5 जणांच्या टीमचा US ला जाण्या येण्याचा खर्च आणि तिथला 5 दिवसाचा खर्च त्या कंपनीने केला. त्याच्यानंतर ह्या मुलग्यानं स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं 2011ला, ज्याच्यामध्ये त्याच्याच क्लासमधले सगळे टॉपर कामाला लागले. आणि त्याच्यानंतर 3 वर्षानं हीच कंपनी विजय भटकर आपल्याला माहिती आहेत की ज्यांनी परम महासंगणक निर्माण केला, त्यांच्या कंपनीनं टेक ओव्हर केली. त्याच्यानंतर त्यांना अजून एक दुसरं रेसी नावाचं ॲप तयार केलं, ज्याच्यामध्ये इन्फोसिसचे फाउंडर गोपालकृष्णन यांनी देखील इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि त्याच्यानंतर हे जे ॲप होतं 2016-17मध्ये ट्रिप ॲडवायझरनं $2.75 मिलियन विकत घेतलं. आणि हा विद्यार्थी आता त्याचे साधारण 3 खूप मोठे मोठे स्टार्टअप्स आहेत. त्यामुळं मार्क्स डझंट मॅटर, की ज्या वेळेला तुमचं एम क्लिअर आहे, कष्ट करायची तयारी आहे, त्यामुळं मार्क्स डझंट मॅटर. तुम्हाला जो काही तुमचा निर्णय झालेला आहे, तो निर्णय इथून पुढे 4 वर्ष खूप रिगरसली इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा, झोकून देऊन काम करा. नक्कीच करिअर तुमचंच आहे. धन्यवाद. बाकीचे जे प्रश्न आहेत ते खूप कॉमन आहेत. प्रोसेस काय असते, प्रक्रिया काय असते, डॉक्युमेंट्स कुठले लागणार. तर हा सगळा व्हिडिओ, एक मिनिट, हा सगळा कालच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल असेल. सर विचारा, तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. ग्रुप क्वालिफायसाठी कुठले विषय विचारात घेणार? याच्यामध्ये ग्रुपसाठी जर बघितलं तर नॉर्मली आपण त्याच्यामध्ये जर दिलेलं आहे की मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी आहे, बरोबर. त्याच्यानंतर फिजिक्स आहे आणि केमिस्ट्रीच्या ऐवजी तुमचे जे काही वेकेशनलचे जे काही सब्जेक्ट, जर तुमचं वोकेशनलचे काही सब्जेक्ट्स असतील, तुमचं कदाचित इलेक्ट्रॉनिक्स असेल, कॉम्प्युटर असेल, बाकीचे कोर्सेस असेल, आणि याचा जर एलिजिबिलिटी क्रायटेरिया होत असेल तर हरकत नाही. मात्र फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी. बायोलॉजी कंपल्सरी असायची गरज नाही. फिजिक्स मॅथ्स याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये कंपल्सरी आहे. आणि बायोलॉजीचा जर तुम्ही विचार केलात, बायोटेक्नॉलॉजीसाठी जर विचारत असाल बी ग्रुपसाठी, तर त्याचा AICTनं निर्णय घेतलेला आहे की बी ग्रुप असणाऱ्यांना देखील प्रवेश देता येईल. मात्र DTEचं ब्राउचर 2 दिवसामध्ये येईल आणि त्याच्यामध्ये ही एलिजिबिलिटी क्लिअर होईल.
मात्र AICTEचा निर्णय झालेला आहे की आपण PCBच्या विद्यार्थ्यांना देखील बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश देऊ. मात्र DTEचं नोटिफिकेशन त्याच्यासाठी लागतं आणि जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख असेल तर तो मार्ग रिकामा होईल. बाहेर सुद्धा प्राध्यापक मंडळी थांबलेली आहेत. मला फक्त सांगा किती जणांना KITच्या व्हॉट्सअप ग्रुप वरून मेसेज आलेला आहे किंवा व्हॉट्सअप नंबर जो बिझनेस अकाउंट आहे, बऱ्यापैकी सगळे आहेत. हा QR कोड आहे, हा कुणाचा पर्सनल नंबर नाही, हा ऑटोमेटेड आहे, मशीन ओरिएंटेड आहे. तुम्हाला जी जी माहिती मिळेल लागेल ती तुम्ही फक्त टाईप केली तर तुम्हाला माहिती, ब्रोशर, PDF या सगळ्या गोष्टी मिळतील. 8 वाजायला आलेले आहेत. तुम्ही खूप तळमळीनं आणि छान प्रोग्राम अटेंड केला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम यूट्यूबवरती अवेलेबल असेल. KITचा लॉंग फॉर्म आहे KIT. कीप इन टच, संपर्कात राहा. तुमच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभ